नमस्कार सर्वांना। रोजचीच मेथीची भाजी, पण आज आपण बनवणार आहोत थोड्या वेगळ्या पद्धतीमध्ये आणि एकदम भन्नाट चवीमध्ये। तर अशी जर मेथीची भाजी केली तर घरामध्ये सर्वांना आवडेल, लहानांपासून मोठे सर्व आवडीने खातील। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि व्हिडिओ थोडाही आवडला तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राइब करायला बिलकुल विसरू नका। इथे मी एक मेथीची जुडी घेतलेली आहे, स्वच्छ निवडून तिला 2-3 पाण्याने चांगलं धुवून घेतलेलं आहे। यानंतर आपल्याला एक वाटी घ्यायची आहे, त्यामध्ये मी अर्धी वाटी मसूरची डाळ घेतलेली आहे, पाव वाटी तुरीची डाळ आणि सारख्याच वाटीने पाव वाटी मुगाची डाळ। तर डाळींचं प्रमाण तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी किंवा जास्त करायचं आहे। आता या डाळी स्वच्छ धुवून आपल्याला कुकरमध्ये काढून घ्यायच्या आहेत। मग यामध्ये आपल्याला एक बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे आणि आवडीनुसार इथे मिरचीचे तुकडे घालायचे आहेत। तर तिखट असलेल्या 2 मिरच्या मी तुकडे करून घातलेल्या आहेत। मग आपल्याला यामध्ये एक मोठा आकाराचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे आणि त्याचसोबत पाव चमचा हळद, 1 चमचा धना पावडर आणि चवीपुरतं मीठही घालायचं आहे। डाळ लवकर आणि मऊ शिजण्यासाठी यामध्ये पळीभर तेलही घालायचं आहे। तर 3-4 चिंचेचे तुकडे गरम पाण्यात भिजत घातले होते आणि त्याचा वाटीभर असा चिंचेचा कोळ काढून घेतला होता, तोही या साहित्यामध्ये घालायचा आहे। यानंतर आपल्याला इथे मेथी घालायची आहे। मेथी घालून झाल्यानंतर सगळं साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। अशी मेथीची भाजी जर करणार असाल ना तर यामध्ये आपण चिंचेचा कोळ घातलेला आहे तो जरूर घाला, यामुळे मेथीच्या भाजीचा कडवटपणा एकदम कमी होतो आणि भाजी अधिकच चवदार लागते। यानंतर आपल्याला शिजण्याइतकं पाणी घालायचं आहे। तर साधारण 1 ते सव्वा ग्लास इतकं मी यामध्ये पाणी घालून पुन्हा एकदा मिक्स केलेलं आहे। आता हे सगळं चांगलं मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला याच्या शिट्ट्या करून चांगली ही भाजी किंवा ही डाळ शिजवून घ्यायची आहे। तर प्रत्येकाच्या कुकरला शिट्ट्या कमी किंवा अधिक लागू शकतात। तर आपल्याला इथे 4 शिट्ट्या काढून ही डाळ चांगली मऊ शिजवून घ्यायची आहे। तर आपण आता गॅसवर शिजायला ठेवूया आणि साधारण 4 शिट्ट्या मी इथे काढून घेणार आहे आणि इथे आपली ही 4थी शिट्टी झालेली आहे। आता शिट्ट्या झाल्यानंतर याचा पूर्णपणे प्रेशर जाऊन द्यायचा आणि कुकर पूर्णपणे गार होऊन द्यायचा। पाहू शकता आतमध्ये प्रेशर गेल्यानंतरही वरण किंवा डाळ आपली एकदम गरम आहे। गरम गरम असतानाच रवीने किंवा पळीने हिला चांगलं घोटून घ्यायचं आहे आणि इथे आपली डाळ चांगली मस्त घोटून मऊ करून घेतलेली आहे। ते पाहू शकता अशा प्रकारे घोटलेली आहे। आता आपल्याला एक छोटासा तडका करायचा आहे। तर त्यासाठी आपण एक कढई ठेवणार आहोत आणि कढईमध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार तेल घालायचं आहे। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी चांगली फुलून द्यायची। मोहरी फुलल्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा जिरं आणि मोहरी चांगलं तडतडून द्यायचं आणि चांगलं तडतडल्यानंतर इथे आपण एक अख्खा लसणाचा कांदा सोलून घेतला होता आणि या लसणाच्या पाकळ्या आपल्याला चिरून घ्यायचा आहे। तर चिरण्याऐवजी तुम्ही हा लसूण ठेचूनही घेऊ शकता। हा लसूण तेलामध्ये घालून चांगला ब्राऊन होऊन द्यायचा आहे। लसूण थोडासा ब्राऊन झाला किंवा सोनेरी झाला की यामध्ये एखादी सुकी लाल मिरची आणि कढीपत्त्याची पानं घालायची आहेत। सगळी फोडणी छान परतून घ्यायची। मग यामध्ये आपल्याला हिंग घालायचा। हिंग आपल्याला शेवटीच घालायचा आहे, हिंग जळायला नको, त्याचा स्वाद जायला नको। तर हिंग शेवटी घालून झाल्यानंतर आपल्याला लगेचच घोटून घेतलेली डाळ किंवा हे मेथीचं वरण घालायचं आहे आणि आपल्या आवश्यकतेनुसार किंवा गरजेनुसार यामध्ये पाणी वाढवायचं आहे। तर घरामध्ये जेवढं पातळ किंवा घट्ट आवडतं त्यानुसार पाणी वाढवायचं आहे। मीठ तर आपण आधीच घातलेलं आहे, पण मिठाचं प्रमाण कमी वाटल्यास वाढवू शकता। आता यानंतर आपल्याला हे मेथीचं वरण जास्त शिजवायचे नाही, फक्त कमी गॅसवर एक उकळी येऊन द्यायची आणि यावर आपल्याला आता घालायची आहे कोथिंबीर गार्निशिंगसाठी आणि चवीसाठी। बस आपलं हे वरण आता खाण्यासाठी तयार झालेलं आहे। एकदम चविष्ट आणि स्वादिष्ट असं मेथीचं गरमागरम वरण तयार झालेलं आहे। दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी तुम्ही एकदा अशा पद्धतीने वरण करून बघा, नक्कीच सर्वांना आवडेल। आणि फ्रेंड्स, तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल किंवा हे मेथीचं वरण आवडलं असेल तर नक्कीच आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा। तर मंडळी, कोण कोण अशा पद्धतीने मेथीची भाजी बनवतं किंवा मेथीचं वरण बनवतं हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आणि आजचं हे आपलं वरण गरम गरम फुलका चपाती किंवा भाताबरोबर एन्जॉय करा।